नमस्कार मंडळी, पाकिस्तान आणि भारतचं ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस अशाच पद्धतीने अमेरिकेने या पाकिस्तानला मदत केली होती। 1971च्या काळातसुद्धा पाकिस्तानला अमेरिकेने मदत केली होती। एकीकडे म्हणते की भारत देशासोबत आमचे संबंध चांगले आहेत, आमचे मैत्रीचे संबंध आहेत, परंतु याच भारत देशावर कुठेतरी अशा पद्धतीचा हल्ला होतो, भ्याड हल्ला होतो आणि अमेरिकासारखा देश पाकिस्तानला मदत करतो। नेमका पाकिस्तानचा यामध्ये काय फायदा आहे? आणि ज्यावेळेस हे युद्ध चालू होतं आणि भारत देश कुठेतरी पाकिस्तानच्या मध्यभागी शिरला होता, जो काही पाकिस्तानचा भाग असेल तो भारताच्या कब्जेत आला होता, परंतु त्याच टाईमाला अमेरिकेने सांगितलं, पाकिस्तानला सुद्धा सांगितलं की तुम्ही शांत राहा आणि भारताला सुद्धा सांगितलं तुम्ही शांततेची भूमिका घ्या, कोणत्याही प्रकारचं युद्ध होता कामा नये असं ठणकावून अमेरिकेला सांगितलं। परंतु हे युद्ध थांबलं आणि युद्ध थांबल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 12 तारखेला जाहीर करण्यात आलं की कशा पद्धतीचं जी काय अमेरिका असेल, काही गोष्टी ओपन न करता जे काही पंतप्रधान असतील त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की भारत देशाचं आणि पाकिस्तानचं ज्यावेळेस युद्ध सुरू होतं त्यावेळेस अमेरिकेने पाकिस्तानला मदत केली। 1971च्या काळात ज्यावेळेस इंदिरा गांधी होत्या त्याही वेळेस अशाच पद्धतीचं युद्ध झालं होतं आणि त्यावेळेससुद्धा अमेरिकेने कुठेतरी मध्यस्थी करण्याचं काम करण्यात आलं होतं, परंतु इंदिरा गांधी यांनी स्पष्ट सांगितलं आम्हाला तुमची गरज नाही आणि जर तुम्ही आमच्या मधात येसाल तर आम्ही सुद्धा तुमच्यासोबत युद्ध करू असं ठणकावून सांगितलं। त्यानंतर अमेरिका नमली, परंतु आज भारत आणि पाकिस्तानचं युद्ध होत असताना भारताने पाकिस्तानचा कित्येक तरी भाग आपल्या अंडरखाली घेतला होता, कब्जेत घेतला होता, परंतु अचानक ठरलं, युद्ध थांबवण्यात आलं आणि त्यानंतर कुठेतरी अमेरिकेच्या जे काही कुरघुड्या असतील, जे काही डावपेच असतील तर ते समोर येत आहेत। अमेरिकेने यापूर्वीसुद्धा पाकिस्तानला मदत केली होती, ती म्हणजे पैशाची, आणि ज्यावेळेस आतंकवादी त्या ठिकाणी पाकिस्तानला होते त्यावेळेससुद्धा पाकिस्तानला मदत अमेरिकेनेच केली होती। जे काही त्या ठिकाणी दहशतवादी होते त्यांना जोपासण्याचं काम हे अमेरिकेच्या माध्यमातून यापूर्वीसुद्धा झालं होतं आणि भारताला कुठेतरी कमजोर ठेवायचं किंवा भारताला कुठेतरी सक्सेस होऊ द्यायचं नाही किंवा भारताचे जे काही पंतप्रधान असतील ते 1 नंबरवर येतील यासाठी त्यांचे प्रयत्न असतात, कारण तर ते 1 नंबरवर आले नाही पाहिजेत, भारत देश सुधारला नाही पाहिजेत, त्याची प्रगती झाली नाही पाहिजेत आणि आपलं कुठेतरी ऐकायला पाहिजेत, अशी भूमिका अमेरिकेची नेहमीच असते। आणि डोनाल्ड ट्रम्प तात्या ते म्हणतात आमचे मित्र आहेत, भारत देशातले पंतप्रधान आमचे मित्र आहेत, अशा पंतप्रधानाच्या पाठीमागे खंजर खोपसण्याचं काम या अमेरिकेने केलेलं आहे। या भारत देशावरती खंजर खोपसण्याचं काम या अमेरिकेने केलेलं आहे। आता डोनाल्ड त्याला वाटते की पाकिस्तान जे आपण कर्ज दिलं, जर मग भारताने पाकिस्तानवर हल्ला केला किंवा पाकिस्तानने जे काही भारत आहे त्या भारताने पाकिस्तानचा भाग ताब्यात केला किंवा भारत देश जे आहे ते पाकिस्तानवर आक्रमण करेल आणि मग आपलं कर्ज कसं मिळेल असे त्यांना भीती होती। युद्ध झाल्यानंतर जे काही शस्त्र असतील हे भारत देशसुद्धा घेणार आहे आणि पाकिस्तानसुद्धा घेणार आहे, म्हणजे फायदा कोणाचा होणार आहे? अमेरिकेचा। मग डोनाल्ड ट्रम्प त्यांनी आपल्या भारतासोबत विश्वासघात केलेला आहे, अशा विश्वासघाती देशाला आपण आपला मित्र म्हणू शकतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता नक्कीच तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा। जय शिवराय।